नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कसे आहात सगळे? तर आज आपण भारतीय कलांचा इतिहास इयत्ता 10वी या मुद्द्यांचा विचार करणार आहोत. अगोदरच्या 2 व्हिडिओमध्ये मी या पाठातले काही मुद्दे विचारात घेतले होते आणि त्याचं स्पष्टीकरण देखील केलं होतं बाळांनो. ज्या विद्यार्थ्यांनी अगोदरचे व्हिडिओ पाहिले नसतील तर ते अवश्य पहा, की जेणेकरून तुम्हाला हा संपूर्ण पाठ तुमच्या लक्षात येईल. तर आज आपण 2 मुद्द्यांचा विचार करणार आहोत. एक भारतीय मूर्तिविज्ञान, 2 स्थापत्य आणि शिल्पकला. या 2 मुद्द्यांचाच आपण सविस्तर अभ्यास करणार आहोत. सुरुवातीला भारतीय मूर्तिविज्ञानाचा अभ्यास करताना बाळांनो, पहिला आपण हा विचार केला पाहिजे की या मूर्तिपूजेला खऱ्या अर्थाने कोणत्या कालखंडात सुरुवात झाली आणि वेगवेगळ्या देवतांची पूजा करण्याची पद्धत कधीपासून रूढ झाली, हे बघणं खूप गरजेचं आहे. त्यासाठी आपल्याला महत्त्वाची म्हणजे गांधार शैली याचा इतिहास समजणं खूप महत्त्वाचं आहे. आता विज्ञानाचा जो पाया घातला गेला तो गांधार शैली आणि मथुरा शैली याच्यामध्येच तो पाया घातला गेला. मग ही गांधार शैली म्हणजे नेमकी कुठे होती? तर गांधार देश, भारतातला जो गांधार देश होता तिथे गांधार शैली विकसित झाली. आता हा गांधार देश कुठे आहे आत्ताच्या सध्याच्या काळात? तर पाकिस्तानचा जो वायव्य भाग आहे आणि अफगाणिस्तानचा जो कंदहार भाग आहे, या भागामध्ये या शैलीचा विकास झाला होता. आता या शैलीचा विकास त्यावेळेला त्या देशामध्ये झाला, पण सुरुवातीला अगोदर भारत हा अखंड देश होता की तेव्हा भारताची फाळणी झाली नव्हती आणि त्यामुळे त्या भारतीय परंपरेमध्येच त्या शैली गणल्या जात आहे. म्हणून तर या शैलीचा संदर्भ ब्राह्मण ग्रंथ आहे किंवा ऋग्वेद आहे किंवा महाभारत आहे, इवन बौद्ध वाङ्मयांमध्ये सुद्धा या शैलीचा विचार केला गेला आहे किंवा संदर्भ त्याच्यामध्ये आपल्याला वाचायला मिळतो. ही शैली गांधार देशामध्ये विकसित झाली असून ती इसवी सन पूर्व पहिल्या तेच इसवी सन पूर्व 4थ्या या शतकामध्ये ती विकसित झाली. आणि या गांधार शैलीमध्ये शिल्पकला, मूर्तिकाम किंवा वेगवेगळ्या ज्या कनिष्ठ कला आहेत त्या कलांचा मोठ्या प्रमाणात विकास झाला, म्हणजे त्या भरभराटीला त्यावेळेला आल्या आणि तिथूनच खऱ्या अर्थाने कलेला महत्त्व प्राप्त झालं. आणि शिवाय या शैलीवर वेगवेगळ्या शैलीचा प्रभाव देखील आपल्याला झालेला पाहावयास मिळतो. म्हणजे ग्रीक शैली आहे किंवा पर्शियन शैली आहे, हे मोठ्या प्रमाणात गांधार शैलीवर प्रभाव झालेला आहे. म्हणजे इसवी सन पूर्व 4थ्या शतकामध्ये जेव्हा अलेक्झांडरने स्वारी केली आणि त्यावर आपलं साम्राज्य निर्माण करण्याचा प्रयत्न केला, त्यावेळेला या ग्रीक शैलीचा या गांधार शैलीवर झालेला परिणाम किंवा त्याच्यावर प्रभाव झालेला आपल्याला दिसून येतो. आणि या गांधार शैलीतूनच इसवी सन 3ऱ्या ते 3ऱ्या शतकामध्ये ज्या कुशाण काळामध्ये जी मथुरा शैली विकसित झाली, त्या मथुरा शैलीमध्ये खऱ्या अर्थाने मूर्तिविज्ञानाचा पाया घातला गेला. आता ही मथुरा शैली त्यावेळेला मूर्तिविज्ञानाचा जेव्हा कसं समजलं तर त्यावेळेला उत्खननामध्ये वेगवेगळी जी नाणी सापडली, त्या नाण्यांवर वेगवेगळ्या देवतांच्या मूर्ती कोरलेल्या आपल्याला दृष्टीपथात आल्या आणि मग त्याच्यावरूनच आपल्याला समजलं की या गांधार शैलीमध्ये खऱ्या अर्थाने किंवा मथुरा शैलीमध्ये मूर्ती विकास झालेला आहे, मूर्तिविज्ञानाचा पाया घातला गेलेला आहे. आणि शिल्पकलेचे काही मापदंड त्या काळातच निर्माण झाले. म्हणजे त्याच वेळेला 9व्या ते 13व्या शतकात जो चोळ राजा होता त्याच्या अधिपत्याखाली मोठ्या प्रमाणात कांस्य मूर्ती घडवण्याला त्यांनी सुरुवात केली आणि ह्या कांस्य मूर्तीमध्ये वेगवेगळ्या देवता घडवण्यात आल्या. मग त्यामध्ये पार्वती, विष्णू, लक्ष्मी आणि नटराजसारख्या मूर्ती घडवण्यात आल्या आणि या मूर्तीचा विकास आपल्याला ह्या कुशाण काळामधल्या मथुरा शैलीतून झालेला आपल्याला दिसून येतो. पुढचा मुद्दा आपण विचारात घेणार आहोत बाळांनो, तो म्हणजे या भारतीय परंपरेमध्ये जी स्थापत्य कला आहे ती कशी विकसित झाली. ह्या स्थापत्य कलेची परंपरा अनेक कोरीव लेण्यातून दिसून येते. ही कोरीव लेणी कोरण्याची परंपरा इसवी सन पूर्वी 3ऱ्या शतकातच खऱ्या अर्थाने भारतामध्ये सुरू झाली आणि या तांत्रिकदृष्ट्या संपूर्ण वेगवेगळ्या ज्या लेण्या आहेत त्या स्थापत्य आणि कोरीव शिल्पांचे एकत्रित उदाहरण आपल्याला दिसतं.
आज आमच्या भारतामध्ये जी उपलब्ध लेण्या आहेत त्या महाराष्ट्रातल्या अजंठा वेरूळ यासारख्या लेण्या आहेत. या लेण्या उत्तम स्थापत्यकलेची उदाहरणं आहेत. म्हणजे आजही युनेस्कोने 1983 साली या स्थापत्य कलाचे नमुने आहेत किंवा ह्या लेण्या आहेत अजंठा आणि वेरूळ यांना जागतिक वारसा स्थळ म्हणून घोषित केलेलं आहे की आणि पर्यटनाचा विकास तिथे निर्माण करण्यासाठी म्हणजे त्यांनी प्रयत्न केलेला आणि त्यावर नियंत्रण देखील आपल्या राज्य सरकारवर आणि केंद्र सरकारवर या युनेस्कोने जाहीर केलेलं आहे. हे झालं स्थापत्यकलेचं. त्यानंतर या शिल्पकलेचा देखील आपण जर विचार भारतीय परंपरेमध्ये केला तर शिल्पकलेमध्ये सुरुवातीच्या काळामध्ये मंदिरं स्थापन करण्याची मोठ्या प्रमाणात प्रथा प्रचलित झाली होती. आता ही मंदिरं का स्थापन केली तर वेगवेगळ्या देवतांच्या मूर्ती जेव्हा निर्माण झाल्या आणि त्या कल्पनेतूनच त्या देवतांना एका ठिकाणी स्थिर ठेवून ते पवित्र स्थान त्यांनी निर्माण करण्याची त्यांच्यामध्ये कल्पना निर्माण झाली. आणि मग सुरुवातीच्या काळामध्ये म्हणजे इसवी सन 4थ्या शतकामध्ये गुप्त साम्राज्याच्या काळात खऱ्या अर्थाने मंदिराला सुरुवात झाली, मंदिर स्थापनेला सुरुवात झाली. आणि मग ह्या मंदिराची पहिले सुरुवातीची जी रचना होती ती साधारण साधा एक गाभा असायचा, म्हणजे गाभारा ज्याला आपण म्हणतो तो, आणि पुढे ओसरी आणि त्याच्या चारी बाजूने स्तंभ, मोठे असे स्तंभ उभारले जात होते. अशीच ढोबळ अशी मंदिर स्थापन करण्याची पद्धत होती. पण हळूहळू 8व्या शतकापर्यंत मंदिर स्थापत्यामध्ये देखील विकास होत गेला आणि वेगवेगळ्या शैलीनुसार वेगवेगळी मंदिरांची देखील स्थापना झाली. मग त्यामध्ये 3 शैली खऱ्या अर्थाने विकसित झाल्या होत्या. त्या शैलीच्यातूनच वेगवेगळ्या मंदिरांची रचना झाली. मग त्या 3 शैली कोणकोणत्या तर पहिली आहे नागर शैली, दुसरी आहे द्राविड शैली आणि तिसरी आहे वेसर शैली. संपूर्ण भारतामध्ये या वेगवेगळ्या शैली वेगवेगळ्या ठिकाणी अस्तित्वात आल्या आणि त्या शैलीतूनच वेगवेगळी मंदिरांची स्थापना करायला सुरुवात झाली. आता ही नागर शैली नेमकी मुळातच कुठे होती तर या नागर शैलीचं खऱ्या अर्थाने बघायला गेलं तर नागर या शहरी शब्दातूनच या नागर शैलीचा ज्याला आपण म्हणतो ओळख झाली. ही नागर शैली प्रामुख्याने उत्तर भारतीय शैलीवर आधारित आहे. त्यानंतर द्राविड शैली ही दक्षिण भारतामध्ये विकसित झाली आणि नागर आणि द्राविड याच्यातून संपूर्ण संमिश्र याची एकत्रित येऊन एक संमिश्र संस्कृती किंवा शैली उदयाला आली, त्याला आपण म्हणतो वेसर शैली. मग ही वेसर शैली कुठे आहे तर दक्षिण आणि पश्चिम या भागामध्ये वेसर शैलीचा उदय झाला किंवा विकास झाला. नागर शैलीच्या ची मंदिरं जर आपण बघायला गेली तर आपल्या पाठ्यपुस्तकात आपण उदाहरण दिलेलंच आहे की कैलास हे जे मंदिर आहे हे नागर शैलीचं उत्तम उदाहरण आहे. म्हणजे त्या शैलीमध्ये त्या शैलीनुसार तिथली वेगवेगळी मंदिराची रचना ही वेगवेगळ्या प्रकारे बांधली गेली होती आणि म्हणून आपल्याला जेव्हा आता ही वेगवेगळी मंदिरं आहेत ही सुद्धा बाळांनो जागतिक वारसा स्थळ म्हणून युनेस्कोने घोषित केलेली आहे आणि म्हणून आपण जेव्हा पर्यटन करतो तेव्हा या वेगळ्या मंदिराचं जेव्हा आपण अवलोकन करतो तेव्हा आपल्याला समजून येतं की ह्या वेगवेगळ्या शैलीचा कशा पद्धतीने विकास भारतीय परंपरेमध्ये झालेला आहे. मग सुरुवातीची जी नागर शैली आहे त्यामध्ये त्यांची शिखरांची रचना कशी होती, त्यांचा मधला जो मंदिराचा भाग होता तो कशा पद्धतीने करायचा, या सगळ्या गोष्टीचा एक वेगळ्या पद्धतीने नागर शैलीमध्ये विकास झाला आणि मंदिरांची रचना करण्यात आली. मग त्यामध्ये सगळ्यात कैलास हे मंदिर आज त्याच पद्धतीचं एक उदाहरण नागर शैलीचं दिसून येतं. त्यानंतर द्राविड शैली. आता ही द्राविड शैलीसुद्धा दक्षिण भारतामध्ये त्याचा विकास झाला आणि तामिळनाडूतील ही संपूर्ण जी मंदिरं आहेत ही द्राविड शैलीचं उदाहरण आहे. म्हणजे द्राविड शैलीचं जे गोपूर हे जे चित्र तुम्हाला पाठ्यपुस्तकामध्ये दाखवलेलं आहे बाळांनो ते सुद्धा द्राविड शैलीचं एक मोठं उदाहरण आहे आणि ती शैलीसुद्धा आपल्या युनेस्कोने जागतिक वारसा स्थळामध्ये त्याची नोंद करण्यास सांगितलेली आहे.
तसंच आपल्या पाठ्यपुस्तकामध्ये हेमाडपंती मंदिराचा देखील उल्लेख किंवा त्याबद्दल जाणून घ्या याबद्दल तुम्हाला एका कॉलममध्ये त्याची माहिती तुम्हाला दाखवलेली आहे. तीसुद्धा बाळांनो तुम्ही त्याचाही अभ्यास करा, म्हणजे त्याचं ते जाणून घ्या की वेगवेगळ्या प्रकारची मंदिरं आज आमच्या भारतीय परंपरेमध्ये कशी विकसित झाली. मग त्यामध्ये जी द्राविड आणि नागर शैलीतून एकत्रित अशी संमिश्र अशी जी वेसर शैली उदयाला आली ती आताच्या कन्नड भाषिक जी लोक आहेत तिथे ती तुम्हाला जास्तीत जास्त आढळून येतात. त्या प्रकारची मंदिरं आढळून येतात. मग त्या मूर्तीमधले असणारे अलंकार, त्या परंपरेचा त्या प्रकारची परंपरा कशा पद्धतीची होती हे सगळं तुम्हाला कर्नाटकातल्या चालुक्य मंदिरामध्ये वेसर शैलीचं एक उत्तम उदाहरण आहे. म्हणजे कर्नाटकमध्ये म्हणजे जर तुम्ही गेलात तर तुम्हाला वेसर शैलीच्या पद्धतीची मंदिरं तुम्हाला दिसून येतील. म्हणून अशा प्रकारे द्राविड, नागर आणि वेसर या प्रकारच्या शैलीतून वेगवेगळ्या ठिकाणी संपूर्ण भारतामध्ये वेगवेगळ्या पद्धतीची मंदिरांची रचना करण्यात आली. आता ह्या मंदिरांचं वैशिष्ट्य म्हणजे काय बाळांनो, तर बाह्यरूप जर तुम्ही बघितलं तर अतिशय सूक्ष्म कोरीव काम या प्रत्येक मंदिरावर केलेलं आपल्याला दिसून येतं. हे हजारो वर्षांपूर्वी ह्या म्हणजे 8व्या शतकामध्ये ह्या सगळ्या गोष्टी या मंदिरांचा विकास झाला आणि आज तगायत आजच्या या शतकामध्ये 21व्या शतकात अजूनही तशाच पद्धतीची ही मंदिरं अजूनही तिथे स्थापित आहे. त्याच्यामध्ये थोडीशी आपण जतन आणि संवर्धन करण्यासाठी थोडंफार डागडुजी करतो, पण मूळचं त्याचं स्वरूप आहे ते आपण बदलत नाही आहे, कारण हा आपला जागतिक वारसा आहे बाळांनो. आणि अशा प्रकारे या मंदिरांचा विकास झालेला आपल्याला आपल्या भारतीय परंपरेमध्ये दिसून येतो. त्यानंतर मध्ययुगीन काळामध्ये सुद्धा भारतीय परंपरेमध्ये किंवा भारतीय कलेमध्ये एक संमिश्र वेगवेगळ्या शैलीचा प्रभाव दिसतो. त्यामध्ये पर्शियन शैलीचा देखील प्रभाव दिसतो, त्यानंतर तुमचा युरोपियन शैलींचा दिसतो आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मुघल जे साम्राज्य करण्यासाठी जे आपल्या भारतात आले त्यांनीसुद्धा आपापल्या शिल्पकलेचा एक ज्याला म्हणतात शिल्पकलेची ओळख जगाला पटवून दिली आणि आपल्या भारतामध्ये त्यांनी आपला साम्राज्य विस्तार केला. त्यांच्या कालखंडात त्यांनी वेगवेगळी शिल्पकलांची निर्मिती केली. त्यामध्ये कुतुब मिनार आलं, ताजमहल आला, त्यानंतर बिजापूरचा गोल घुमट आहे. ही उत्कृष्ट उदाहरण आहे या मुघल मध्ये आहे. म्हणजे मेहरौली येथील कुतुब मिनार हा इसवी सन 12व्या शतकामध्ये कुतुबुद्दीन ऐबक याने त्या कुतुब मिनारची सुरुवात केली आणि अल्तमशच्या काळामध्ये ती पूर्णत्वाला त्याने आणली. म्हणजे जेव्हा ही वास्तू व कला किंवा ह्याची शिल्पकला ही उभारली ज्या वेळेला जात होती तेव्हा प्रचंड मोठे कालखंड त्याला लागायचे. म्हणजे लाखो कामगार तिथे काम करायचे, कारागीर तिथे काम करायचे आणि 20-20 वर्ष या कालावधी लागायचा की एखादी शिल्पकला किंवा एखादी वस्तुकला निर्माण व्हायला. ताजमहल पण असंच आहे बाळांनो की शहाजहाने आपल्या मुमताज बेगमच्या च्या प्रेमाचं प्रतीक म्हणून त्यांनी ते उभारलेलं आहे आणि पुन्हा अशाच प्रकारचा ताजमहलसारखी ही वास्तू कुठेही उभारली गेलेली नाही बाळांनो. म्हणजे त्या वास्तूचं इतकं महत्त्व की आज तगायत सुद्धा इतक्या सुबकतेने म्हणजे ते तयार केलेलं आहे की अजूनही तसंच आपल्याला दृष्टीपथात येत असतं. हे झालं ताजमहल आणि कुतुब मिनारच्या बाबतीत. पण विजापूरचा हा जो गोल घुमट आहे हा सुद्धा मोठ्या प्रमाणात त्याच्यामध्ये शिल्पकलेमध्ये विकसित झालेला हा उदाहरण आहे. म्हणजे इसवी सनाच्या 17व्या शतकात बांधलेला विजापूरचा जो गोल घुमट आहे हा स्वतः मोहम्मद आदिलशाह यांची यामध्ये कबर आहे आणि इमारतीला जो गोलघुमट हे नाव ज्यामुळे मिळाले त्या घुमटाच्या आतल्या घेराच्या बाजूने मोठी सज्ज आहे आणि या सज्जेमध्ये सगळ्यात महत्त्वाचं बाळांनो की तिथे आवाजाचा प्रतिध्वनी उमटला जातो. म्हणजे जेणेकरून एखादी टाळी वाजवली तर तो पूर्ण ती टाळ्यांचा आवाज हा दूरपर्यंत घुमतो. म्हणजे कदाचित
त्यावेळेला इतिहासकारांचं असं म्हणणं आहे की कदाचित लांबच्या लांब पल्ल्यामध्ये एक वेगवेगळी दालनं होती आणि त्या दालनातून दुसऱ्या लांब पल्ल्याच्या एखाद्या व्यक्तीला त्याचा संदेश जावा किंवा तो काय बोलतोय या सगळ्या गोष्टी त्याला ऐकण्यास याव्या, या उद्देशाने मला असं वाटतं की ही कला ही म्हणजे जोरात टाळी वाजवल्यानंतर जेव्हा तिचा प्रतिध्वनी वेगवेगळ्या अनेक ठिकाणी उमटत होता, तो कदाचित तो संदेश वहनासाठी का होईना पण त्याचा वापर केला जात असेल असं आपण म्हणायला हरकत नाही. म्हणजे अशा प्रकारे मुघल साम्राज्यामध्ये मुघलांची ही जी शैली देखील भारतीय परंपरेचं ही उदाहरणं आपण पाहिले. त्यानंतर भारतात ब्रिटिश सत्ता प्रस्थापित झाल्यानंतर एक नवीन स्थापत्य शैली उदयाला आली, त्याला आपण म्हणतो इंडो गेथिक शैली. आता ह्या ब्रिटिश काळात बांधल्या गेलेले वेगवेगळे भारतामध्ये चर्च होत्या, सरकारी कचेऱ्या होत्या, मोठे मोठे रेल्वे स्टेशन्स होती. आता ह्या रेल्वे स्टेशनमध्ये ब्रिटिश काळामध्ये सगळ्यात बांधलेलं उत्तम उदाहरण म्हणजे जे युनेस्कोने जागतिक वारसा स्थळामध्ये त्याची नोंद केली आहे ते म्हणजे आपलं शिवाजी टर्मिनस, CST ज्याला आपण म्हणतो. सुरुवातीला त्याचं नाव व्हिक्टोरिया टर्मिनस होतं, त्याला आपण विटी स्टेशन म्हणायचो. मग त्याचं आत्ता नामकरण हल्लीच्या काळात झालं आणि आपण त्याला CST म्हणून म्हटलं जातं. हे सुद्धा जागतिक वारसा स्थळामध्ये त्याची नोंद केलेली आहे. जर बाळांनो कधी विटी स्टेशन बघायला तुम्हाला मिळालं तर नक्कीच आवर्जून बाहेर एका कोपऱ्यामध्ये उभं राहून तुम्हाला संपूर्ण ते ती कलाकृती ची निर्मिती झाली आहे हे तुम्हाला बघायला आनंद वाटेल बाळांनो. इतकी सुंदर, आता तर इतक्या सुंदररित्या लाईट व्यवस्था त्याच्यामध्ये केलेली आहे की वेगवेगळ्या म्हणजे एखादा लांबून पाहिला ना तर बाळांनो एक महल आहे असं वाटतं. इतकं सुंदर त्यांनी ती शिल्पकृती युरोपियनची इंडो गेथिक शैलीचं हे उत्तम उदाहरण आहे. आणि आज आपलंच भाग्य आहे की आपल्या भारतीय परंपरेमध्ये तिथे जागतिक वारसा स्थळ म्हणून ते घोषित केले गेलेलं आहे. तर बाळांनो आज आपण वेगवेगळ्या 2 मुद्द्यांचा आपण अभ्यास केला. तो म्हणजे भारतीय मूर्ती विज्ञान ह्या कल्पना कोणत्या कालखंडापासून सुरुवात झाली आणि कोणती शैली त्यावेळेला विकसित होती, ती आज कुठे आहे. त्यानंतर दुसरा आपण बघितला स्थापत्य आणि शिल्पकला. स्थापत्यकलेमध्ये आपली जी महाराष्ट्रातली अजंठा आणि वेरूळ ह्या ज्या लेण्या आहेत त्या लेण्या म्हणजेच आपल्या भारतीय परंपरेच्या स्थापत्यकलेच्या उत्तम उदाहरण आहे. आणि ते उदाहरण आज महाराष्ट्रातल्या आपल्या अजंठा वेरूळला जागतिक वारसा स्थळ 1983 साली देण्यात आलेलं आहे. त्यानंतर शिल्पकलेचा विचार केला. त्या शिल्पकलेमध्ये मंदिर स्थापत्याचा विकास कसा झाला ते या ज्या मंदिर स्थापत्याचा विकास झाला त्यावेळेला सुरुवातीला मंदिराची रचना कशा पद्धतीची होती तर ती एकदम अगदी साधेपणा त्या मंदिरामध्ये होता. म्हणजे गाभारा होता, बाहेर ओसरी होती आणि 4 स्तंभ होते. हळूहळू 8व्या शतकापर्यंत मंदिराच्या स्थापत्येमध्ये विकास झाला आणि जिथे वेगवेगळ्या शैली विकसित झाल्या त्या शैलीला अनुसरून वेगवेगळ्या मंदिरांची रचना करण्यात आली. मग त्यामध्ये आपण 3 शैली महत्त्वाच्या बघितल्या. त्या म्हणजे नागर शैली, त्या पद्धतीची मंदिरं, द्राविड शैली, त्या पद्धतीची मंदिरं आणि त्या नागर आणि द्राविड या शैलीतून ज्या शैलीचा विकास झाला ती म्हणजे वेसळ शैली, जी कर्नाटक प्रांतामध्ये आहे. आणि त्या कर्नाटकामध्ये देखील आज आपण बघितलं तर कन्नड लोकांनी जी बांधलेली त्यावेळेची जी मंदिरं आहेत ती उत्कृष्ट उदाहरण त्या शैलीचे आहे. म्हणजे अशा प्रकारे उत्तर भारतात, दक्षिण भारतात आणि पश्चिम भारतामध्ये ज्या वेगवेगळ्या मंदिरांची स्थापना झाली त्या मंदिरांचं उत्कृष्ट वेगवेगळे स्थापत्य अजूनही आजतागायत आहेत आणि त्या जागतिक वारसा स्थळामध्ये त्यांची नोंद केली गेलेली आहे बाळांनो. आणि आज आपण पर्यटन जर आपण केलं आणि ते बघायला गेलो तर नक्कीच आपल्याला खूप सुंदर आपल्या भारतीय परंपरेचा इतिहास समजण्यास मदत होईल. हे सगळं आपण पाहत असताना मध्ययुगीन काळामध्ये जे पर्शियन संस्कृतीचा प्रभाव आपल्यावर कसा झाला आणि मुघल साम्राज्य आपल्या देशामध्ये मध्ययुगीन काळामध्ये निर्माण झालं होतं आणि या मुघलांनी देखील आपल्या शैलीचा आपल्या भारतामध्ये कसा विकास केला होता आणि जगाला आपली शैलीची ओळख करून देण्यासाठी त्यांनी
आपली कारकीर्द किती मोठी आहे हे सुद्धा भासवण्यासाठी त्यांनी वेगवेगळ्या शिल्पकलेचा, स्थापत्यकलेचा ची निर्मिती केली. त्यामध्ये कुतुब मिनार आहे, त्यानंतर तुमचं शहाजहानचा ताजमहल आहे आणि आदिलशहाचा बिजापूरचा गोल घुमट आहे. हे देखील आपण पाहिलं. त्यानंतर ब्रिटिश भारतात आल्यानंतर ब्रिटिशांच्या मधून एक इंडोगेथिक शैलीची कशी सुरुवात झाली आणि त्या काळामध्ये चर्च म्हणजे सरकारी कचेऱ्या वेगवेगळ्या प्रकारे बांधल्या गेल्या. आजही जर बाळांनो आज आपण बघायला गेलो फोर्टसारख्या एरियामध्ये म्हणजे आपल्या विटी स्टेशन जिथे आहे, जिथे शिवाजी टर्मिनस जिथे जे आहे, जे इंडोगेथिक शैलीचं उत्कृष्ट उदाहरण आहे, ते जर आपण बघायला गेलं तर त्याच्या पुढे जर आपण गेलो तर भव्यच्या भव्य इमारती अगदी मोठे मोठे पाषाण वापरून मोठ्या मोठ्या इमारती तिथे तयार केलेल्या आहेत आणि अजूनही आज तगायत त्या इमारती तशाच्या तशा आहेत. म्हणजे 100-150 वर्ष लोटलीसुद्धा, मला तर वाटतं त्याच्यापेक्षा जास्तच लोटली असेल, तरीसुद्धा अजूनही ह्या शिल्पकला किती विकसित आहेत आणि अजून जशाच्या तशा आहेत. त्यावेळेला तंत्रज्ञान कशा पद्धतीचं वापरलं जात होतं आणि त्यावेळेला आजची आधुनिक तंत्रज्ञान वापरलेलं नसताना देखील बाळांनो किती विकास झालेला आहे याची कल्पना तुम्ही करू शकता. तर बाळांनो आज आपण या विविध शैलीचा आपण अभ्यास केलेला आहे आणि शिवाय भारतीय मूर्तिविज्ञानाचा देखील आपण अभ्यास केलेला आहे. तर बाळांनो हा व्हिडिओ पुन्हा पुन्हा पहा की जेणेकरून तुम्हाला हा संपूर्ण आशय समजण्यास मदत होईल. तर बाळांनो जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा आणि जे विद्यार्थी ज्यांना खरंच गरज आहे आत्ता ऑनलाईन ज्याच्याकडे क्लासेस खूप महत्त्वाचे आहेत, म्हणून जर ज्या विद्यार्थ्यांना मराठी माध्यमिक विभागातल्या आमच्या आजूबाजूला जे विद्यार्थी असतील त्यांना नक्कीच तो शेअर करा म्हणजे अभ्यास त्यांचा होईल आणि शिवाय सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद बाळांनो.